नमस्कार मैत्रिणींनो, हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण या चॅनलवर नेहमीच बाळांच्या हेल्थ विषयी बोलत असतो आणि त्यांना आपण त्यांच्या आहारातून काय काय द्यायचं त्याबद्दल बोलत असतो। आपल्या बाळाचं वजन वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो। त्यातलाच एक भाग म्हणजे बदाम। बदाम आपण लहान मुलांना कसा द्यायचा ह्याच्यावर सुद्धा त्याचं जे इफेक्ट्स होणार असतात ते खूप अवलंबून असतात की आपण कसं देत आहोत। तर मी ह्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला बदाम कसा द्यायचा हे सगळं सविस्तर सांगणार आहे आणि बदाम दिल्यावर बाळाच्या विकासामध्ये काय फायदा होतो हे सगळं सांगणार आहे। बदामामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्या बाळाच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी बदाम हा खूप उपयुक्त असा घटक आहे। बदाम दिल्यामुळे बाळाचं वजन वाढणार आहे आणि शारीरिक डेव्हलपमेंट सोबत त्याचा बौद्धिक विकासही झपाट्याने होतो आणि त्याची मेमरी ही स्ट्रॉंग होण्यासाठी बदामाचा खूप मोठा उपयोग होतो। त्यामुळे आपण लहान बाळांना किंवा 3, 4, 5 वर्षापर्यंतच्या मुलांना बदाम कसा द्यायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। आपलं बाळ 6 महिन्याच्या आपण घुटीमध्ये बदाम देतो तो आपण नेहमी भिजवून त्याचं वरचं साल काढून आईच्या दुधात उगळून द्यायचा हे मी तुम्हाला घुटीच्या ह्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि आता स्पेशल बदामाच्या व्हिडिओमध्ये पण हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर घुटीमध्ये बाळाला बदाम हा सुरुवातीला देताना फक्त 2-3 वेळे द्यायचे। असं करत करत आपण 6 महिन्यापर्यंतच्या बाळांना अर्धा बदाम देऊ शकतो। त्यानंतर 6 महिने ते 1 वर्षाच्या बाळाला आपण त्याच्यापेक्षा थोडंसं बदामाचं प्रमाण हे वाढवून आपण देऊ शकतो। त्यानंतर बाळ जर 1 वर्षाचं असेल तर आपण बाळाला अर्धा बदाम देऊ शकतो। म्हणजे एका वेळेला आपण अर्धा बदाम बाळाला 1 वर्षाच्या बाळाला देऊ शकतो। त्यानंतर जर बाळ 2 वर्षाचं 3 वर्षाचं असेल तर आपण त्यांना 1 किंवा 2 बदाम आपण बाळाला देऊ शकतो। देण्याच्या ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात। बदाम देण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते म्हणजे एक म्हणजे आपण उगळून हा एक सांगितलेला आहे। त्यानंतर आपण बदामाचं पावडर करून बाळाला दुधात देऊ शकतो। त्यानंतर बदामाचा शिरा करून सुद्धा आपण बाळाला आहारामध्ये बदामाचा आहार आपण त्याला देऊ शकतो। बाळाला शिरा आवडत असेल तर बदामाचं भिजवून साल काढून त्याचं मिक्सीमध्ये पावडर करून म्हणजे पेस्ट करून घ्यायची आणि आपण शिऱ्यामध्ये ते मिक्स करून बदामाच्या शिऱ्याचं आपण बाळाला सेवनात देऊ शकतो। आणि त्यानंतर जर आपल्याला बदामाचा शिरा नसेल करायचा, आपल्याला वेळ नसेल तर आपण बदामाची पावडर करून 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा पावडर मिक्स करून बाळाला दिलं, त्याच्यामध्ये थोडंसं मध मिक्स केलं तर दुधाचं जो टेस्ट आहे ते पण चांगली होईल आणि बाळाला ते दूध प्यायला आवडेल सुद्धा आणि त्याचा आपल्या बाळाला बौद्धिक आणि शारीरिक विकास करण्यासाठी फायदा पण होईल। अशा 2-3 प्रकारे जर बाळांना आपण बदाम दिला तर आपल्या बाळाच्या बौद्धिक विकासासाठी बदाम हा खूप जरुरी ठरेल आणि जे न्यूबॉर्न बेबी आहेत किंवा 6 महिन्याच्या आतील बेबी आहेत आणि 6 महिन्यानंतरचे जे आहेत त्यांचा जो वजन वाढीचा जो आपल्याला प्रॉब्लेम असतो तोही सुटू शकतो आणि बदामामुळे आपल्या बाळाचं झपाट्याने वजन वाढू शकतो। आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल। असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन। तोपर्यंत बाय।